पटकन आमच्या सगळ्या मित्रमंडळींना प्रश्नाची संधी दे. सर एक सोपा प्रश्न विचारतो. सगळ्यांच्या मनात सर इथे येतात सगळ्यांच्या मनात प्रश्नांचं गावर मी फक्त एक प्रश्न विचारतो की आशा या सिनेमाची वनलाईन सांगा. आशा या सिनेमाबद्दल, या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून एक ओपनिंग कमेंट तुम्ही द्या, त्यानंतर मग आपण पुढे जाऊया. धन्यवाद. खूप छान सूत्रसंचालन करताय तुम्ही आणि जे मुद्दे आता मगाशी मांडले ते ॲप्ट आहेत एकदम सिनेमाला धरून. आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वागत. म्हणजे मला माहिती की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काही लोक काल रात्रीपासून प्रवास करत आलेत आणि आज सकाळी इथे पोहोचलात. तर सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. कारण आमच्यासारख्या इंडी फिल्म मेकर्सला जे स्वतंत्रपणे काहीतरी धडपड करतायत, आपला सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, तो पोहोचण्यासाठी तुमचा हातभार लागणं हे फार मोलाचं आहे आमच्यासाठी. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे हे मी आधीच सांगतो तुम्हाला. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर आशा का? मला असं वाटतं की आशा का नको. म्हणजे गरजेचं नाही ना की प्रत्येक वेळी खादी ड्रेस घातलेला पोलीस इन्स्पेक्टर सिंगम सारखाच हिरो असेल किंवा कोणीतरी मोठा IAS अधिकारी आणि त्याच्यावरच स्टोरी होईल. अर्थात त्या व्हायलाच हव्यात, पण मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आपली बहीण आहे ना, कोणाची सून, कोणाची काकू, माई, भाऊ, ह्या पद्धतीचं जे काम करतात, सिंपल आशा वर्कर असू दे, प्राथमिक शिक्षिका असू दे जिल्हा परिषदेच्या, कोणी बँकेत काम करणाऱ्या, त्या प्रत्येकाचं काम तितकंच मोलाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात नाट्य आहे आणि मला आशाच्या आयुष्यात ते नाट्य दिसलं आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आपण बोलूच अजून प्रश्नांच्या ओघात. पण आशा हा सिनेमा हा फक्त आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका यांचा नाही आहे. मला असं वाटतं की घरासाठी, घराबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ती गोष्ट आहे. म्हणजे एखादी स्त्रीची मग किती उच्च पदावर अधिकारी असू दे, मीडियातली पत्रकार असू दे किंवा कोणी डॉक्टर असू दे किंवा आशाताई, ती जेव्हा घराच्या बाहेर असते ना, तर त्यावेळी तिला घराचंही बॅगेज, तिला ते सगळं सांभाळायचं आहे. तो बॅलन्स करून मग तिचं काम करायचं, स्वतःची ओळख निर्माण करायची. तर त्या गोष्टीला कुठेतरी सिनेमाच्या माध्यमातून आपण जगासमोर आणावं अशी इच्छा होती आणि त्यातून हा आशाचा प्रवास झाला. गेले 1.5-2 वर्ष आम्ही त्या चित्रपटाच्या प्रक्रियेत आहोत. खूप मेहनत करून केला आहे. मला माहिती आहे प्रत्येक जण ते करतोच आणि सगळ्यांचा उद्देश तोच असतो. पण प्रेक्षक म्हणून तो तुम्ही बघा आणि इतरांना सांगा, लोकांपर्यंत पोहोचवा, हीच इच्छा आहे. थँक्यू. माहिती की तुम्ही प्रोफेसर सुद्धा आहात मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. मागच्या 20 वर्षांपासून तुम्ही हे काम करतात मीडियाच्या संदर्भात. सगळ्या एक पिढी घडवण्याचं, एक नाही आता मुळात 20 पिढ्या घडवल्या असं मी म्हणेन थोडक्यात. तर जसं मी मगाशी म्हणालो की आशा वर्कर असू दे किंवा अंगणवाडी सेविका असू दे किंवा अगदी मोठ्या दर्जाची, मगाशी दीपक सर पण म्हणाले की मोठ्या पोस्टवरती काम करणारी स्त्री असू दे, तिला दोन्ही गोष्टी मॅनेज करणं आहे. म्हणजे घर पण आणि घराबाहेर पण. तर थोडीफार ही गोष्ट तुमची सुद्धा असण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही 20 वर्षांपासून नोकरी करताय. आज मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही आलेला आहात. तर या संदर्भात थोडंसं काय सांगाल, या सिनेमातनं तुम्हाला काय सांगायचं आहे निर्माती म्हणून? हो, आणि खरं तर आशेचा दीपक त्यांच्या बरोबर होता, त्यामुळे त्यांना मार्ग सापडतच गेला. सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकारांना मनपूर्वक आभार की तुम्ही मगाशी सर म्हणाले तसं रात्रीपासून पहाटेपासून प्रवास करून इथे आलेला आहात आणि पत्रकारितेचीच प्रोफेसर असल्यामुळे मला त्या बाजूला काय पेन आहे ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे रिअली थँक्यू. टू आन्सर टू युअर क्वेश्चन, आशा खरं आहे, आशा ही फक्त तळागाळातली आशा नाही, तर ती शिक्षिका असू शकते, ती बँकेत काम करणारी असू शकते, ती सफाई कर्मचारी असू शकते, IAS अधिकारी असू शकते. प्रत्येक बाईची जी संघर्षाची कथा आहे, ते मग तुम्ही PhD होल्डर असा किंवा मग अशिक्षित असा, पण तो जो संघर्ष आहे, बाईपणाचा संघर्ष, तो कुठल्याच बाईला या समाजात गेलेला नाही. थोडाफार फरकाने तो वरखाली होऊ शकतो, पण तो संघर्षाचं स्वरूप जे ते स्ट्रक्चरली सेम आहे आणि म्हणून ही कथा जी आहे ती महत्त्वाची आहे. मी काय म्हणते, अशा चित्रपटांवरती का चित्रपट करावासा वाटला असं अनेक जणांनी मला विचारलं की तसं बघायला गेलं तर तो प्रबोधनात्मक विषय आहे, पण का नाही? आणि प्रबोधन करताना तुम्ही मनोरंजन पण करूच शकता आणि ते दॅट इज आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग, जे दिग्दर्शकांनी उत्तमरित्या पार पाडलेलं आहे. त्याची झलक तुम्ही ट्रेलरमध्येही पाहिलेली आहे. आशांचं काम प्रामुख्याने यायला पाहिजे जगासमोर. तर आरोग्य हे जर मंदिर आहे तर त्या मंदिराची पहिली पायरी ती आशा आहे.
आणि आपण लांबून शिखर दिसतो, कळस दिसतो, अगदी कुठेही प्रवास करत असताना मोठे मोठे, पण पायरी जर चढायची असेल तर त्याच्या जवळ जावं लागतं. अर्थातच आशा जे आहे ते खेड्यापाड्यांमध्ये अधिक प्रमाणात आहे, त्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही, म्हणून आम्ही त्या पायरीचं एक झलक जे आहे ते या सिनेमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आशाचं काम जे आहे ते महाराष्ट्रभर नाही तर देशभर आहे. आजच्या घडीला सुमारे 13 लाखापेक्षा आशा वर्कर्स जे आहेत ते देशभरात काम करत आहेत विविध राज्यांमध्ये. महाराष्ट्रात जवळपास 80,000च्या वर आशा वर्कर आहेत. ANM वर्करची संख्या 20-25 हजार आहे. आरोग्य अधिकारी आहेत. असा हा सगळा जो आरोग्याची मूक सेना जी आहे ती पब्लिक हेल्थ केअर जी सिस्टम आहे, सरकारी आरोग्य यंत्रणा जी आहे, तिच्यामधली एक खूप महत्त्वाची दुवा आहे. आणि त्या दुवेबद्दल चित्रपट करायची पुण्याई मला लाभली, पुण्याईच म्हणेन मी. त्यासाठी मला खरंच खूप मी समाधानी आहे. तो रोल कधी भूमिका निभावली असं आम्हाला ट्रेलरवरनं जाणवलंय आणि आमची खात्रीच आहे. मला तुला विचारायचं आहे की आशाची भूमिका म्हणजे आशा वर्करची जी भूमिका तुझ्या कॅरेक्टरच्या नावापासून खरं तर सांग, स्वीकारण्यामागचा तुझा उद्देश काय होता? हा माझा एकच प्रश्न आणि मग नंतर इथून प्रश्नांचा महापूर येणार आहे. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला कनेक्ट झाली ती माझीच आई, कारण तिचंही नाव आशा आहे अरे वा. आणि ती सरकारी शिक्षिका आहे. त्याच्यामुळे माझं जे कॅरेक्टर आहे मालतीचा जो प्रवास आहे की घर सांभाळणं, नवरा सांभाळणं, संसार सांभाळून आपल्या कामावरती प्रेम करणं आणि तिथं तितका वेळ देऊन प्रामाणिक राहणं, तर हे मी माझ्या आईला लहानपणापासून हे बघत आली आहे. म्हणजे 9ला शाळा असेल तर 4ला उठून माझा डब्बा, पप्पांचा डब्बा, सासू सासऱ्यांचं सगळं करून शाळेत जाऊन माघारी येऊन पुन्हा घरच्यांची काळजी घेणं. सो त्या जसं म्हणाल्या तसं की बाईचा संघर्ष हा चालूच आहे, तो कधी थांबलेलाच नाहीये. त्याच्यामुळे हे प्रत्येक बाईची गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या घरात हे असतं, त्याच्यामुळे ते खूप जवळच आहे. त्यामुळे मला असं झालं की नाही म्हणायला काही स्कोपच नव्हता. आणि इतकं सुंदर आहे आशा सेविका. मला वाटलं की त्यांचं काम जगभरात पोचायला हवं, की त्यांचा किती मोठा हातभार आहे या सगळ्यामध्ये. वा. घरामध्ये कधी तो ललिता पवारला डायलॉग वगैरे ऐकला लहानपणी तू? नाही का? छे छे नाही. तर बघूच आपली एक शंका म्हणून विचारा. तर तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपलं सगळं कसं घरगुती असतं, ही सगळी म्हणजे मी पण कधी इथे असतोच, आज फक्त इथे. तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी 3ही मान्यवरांना एक एक प्रश्न विचारीन आणि मी थांबीन. आता तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारू शकता, प्लीज. तुला आशा वर्कर विषयी माहिती होतं का या आधी? आशा वर्कर विषयी काय काय माहिती होते? आशा वर्करची माहिती होतं का? लहानपणी पाहिलं ना. हॅलो. लहानपणी पाहिलं होतं एकदा, ज्या माझ्या स्वतःच्याच घरी आलेल्या माझ्या भावासाठी. पण असं त्यांचं काम नक्की काय असतं हे फिल्म करताना मला खूप जवळून कळालं. ओके. सो यासाठी काय काय अभ्यास केला? कुणाला भेटलीस किंवा काय कसं? काय फार काही अभ्यास नाही केला मी. जिथे शूट आम्ही करत होतो तिथे काही आशा सेविकांना मी भेटले आणि मी त्यांच्याशी फक्त रॅन्डम गप्पा मारल्या की कसं काम करता, काय प्रॉब्लेम आहे, मेंटल स्टेट काय असते त्यावेळी तुमची. सो त्याच्यातून मला कळत गेलं की ते काय काय पद्धतीने कुठे कुठे रिॲक्ट करतात, कुठे शांत असतात आणि कामाची पद्धत. आणि हा एक दिवस जिथे त्या काम करत होत्या तर मी त्यांना म्हणाले की मी पण तुमच्यासोबत तुमचं काम करायला एक दिवस येते. सो मी त्यांच्यासोबत फिरले. घर आहे आमचं साक्री तालुका. तर त्या काळात आपण सगळे घरात होतो आणि तेव्हा नोटीस केलं की एक बाई होती जी घराबाहेर घरोघरी जाऊन आकडेवारी घेत होती, नोंदणी घेत होती. ती निळी साडीवालीची. त्यावेळी कुतूहल झालं की ही कोण आहे. म्हणजे आशा तर माहीतच होतं की आशाताई आहेत असं आहे, पण नेमकं ह्या करतात काय, या न घाबरता. म्हणजे आपण इतर फोर्सेस बघत असतो, पण ही एक वेगळीच आर्मी आहे जी घरोघरी जाऊन हे सगळा डेटा घेते. आणि मग तो सगळं ते कुतूहल निर्माण झालं आणि त्यांच्याविषयी अभ्यास सुरू केला. अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष काही आशाताईंना भेटलो, काही अंगणवाडी सेविका त्यांचं कसं काम असतं, आशाताईंचं कसं असतं, किंवा खिचडी करणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांचं काम आहे. आणि या दरम्यान योगायोगाने काय झालं की ज्या निर्मात्या आहेत त्यांची एक NGO आहे, त्याच्या अंतर्गत ते महिला सक्षमीकरणाची काही शिबिरं घेत असतात. तर त्यांनी एका गावात आशा वर्कर्सचं शिबिर घेतलं. तिथे जवळपास 200-250 आशाताई एकत्र होत्या आणि त्या हॉस्पिटलच्या आवारात. तर त्यांना ते ट्रेनिंग दिलं जात होतं.
तर योगायोगाने मीही त्यांच्या सोबत गेलो होतो आणि त्या आपले आपले अनुभव सांगत होत्या. तर कामाचं स्वरूप तर तेव्हा कळलं होतं की काय करतात, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पण काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टी त्या सांगायला लागल्या. आणि त्याच्यात एक 20-22 वर्षाची एक आशाताई, नुकतंच लग्न झालेली, याची डोळ्यात स्वप्न, ती म्हणाली सर मी सांगू का माझा अनुभव, अगदी कालचीच गोष्ट. म्हटलं सांगा ना, एकदम आपल्या त्या ग्रामीण टोन मध्ये. ती म्हणते की मी सकाळी निघाली होती आणि दिवसभर गेला, मग मी एसटी पकडली, तालुक्याच्या गावी गेली. एक डिलिव्हरी करणारी होती एक स्त्री, तर तिला खूप त्रास होत होता लास्ट मिनिट, पण तिचे घरचेच ऐकत नव्हते. मग तिला मी जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं, मग तिथे तर मला खायला पण नाही, काय नाही, माझा नवरा फोन करतोय, माझा फोन डिस्चार्ज जातोय, माझ्या हे ते, म्हणजे ही सगळी स्टोरी सांगताना तिच्या डोळ्यात इतकी स्वप्न होती. आणि शेवटी तिची जेव्हा ती स्टोरी संपवली ना, तर त्यावेळी तिने एक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सर, मी हे काम पैशासाठी नाही करत, म्हणजे आम्हाला पगार खूप कमी होतो, पण या गावात माझी अशी कोणाची तरी सून आहे, ही कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी अशी ओळख होती, पण जेव्हापासून मी हे काम करायला घेतलं ना, तेव्हा मला आता ओ आशाताई असं बोललं जातं, म्हणजे माझी स्वतःची ओळख आली. ते मला अंगाला खोटं नाही सांगत काट आला. तर त्यावेळी तसं वाटलं आणि असं वाटलं की मग ही तर हिरोईन आहे, हिच्यावर सिनेमा का बनवू नये. त्यामुळे मग हा विषय घेऊया आपण, आणि एक 7-8 दिवसातच एक कथानक तयार झालं. मग चित्रपटासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या करत गेलो. मग गायनाकॉलॉजिस्टला भेटलो. हा जो अशा उपक्रम आहे हा नुसता महाराष्ट्रात नाही, हा देश पातळीवर आहे, म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आहेत. मग तिथल्या काही लोकांना जाऊन भेटलो, शासनाच्या काही मंडळींना भेटलो, अशी सगळी रिसर्च केली. इनफॅक्ट जेव्हा आम्ही शूट करत होतो तर किती 2 आशाताई आमच्या सोबत पूर्ण शूटिंगच्या शेड्यूल मध्ये सोबत होत्या आणि एक्सपर्ट म्हणून. आणि जेव्हाही आम्ही तसे सीन्स करायचो तर ते सांगायचे रिंकूला, हे असं नाही, ते बाळ ना असं पकडायचं, किंवा हे इंजेक्शनची माहिती आम्ही अशा पद्धतीने देतो, किंवा पुस्तिका आम्ही अशा देतो. तर त्या सगळ्या गोष्टी अशा अभ्यासाने, अनुभवाने घडत गेल्या. आपण नेहमी म्हणतो. आणि जेव्हा आम्ही लहानपणी पिक्चर बघायचो ना, चित्रपट सिनेमा पण नाही म्हणायचा, पिक्चर बघायचा, तो पिक्चर त्या वाळूवर टाकून ओपन सिनेमा मध्ये बघायचो लहानपणी. आणि तेव्हा काही तांत्रिक गोष्टी कळायच्या. तेव्हा एक गोष्ट मात्र डोक्यात कायम होते की सिनेमा म्हणजे स्वप्न आहे, ही जादुई दुनिया आहे, चंदेरी. तिथे होप्स दिल्या पाहिजे, त्याचा शेवट चांगला झाला पाहिजे, लोकांना थिएटरच्या बाहेर गेल्यानंतर काहीतरी ते घेऊन गेले पाहिजे. तर तो प्रभाव होता. मग नंतर काय गोष्टी शिकत शिकत गेलो, मीडियात अनुभव आला. आणि जेव्हा हा चित्रपट पण करायला घेतला ना, तर त्यावेळी ही गोष्ट जाणवली की विषय कुठलाही असू दे, म्हणजे तो सामाजिक असू दे, राजकीय असू दे, काय घ्या, पण लोकांना ती स्वप्न दिसली पाहिजे, लोकांना ती गोष्ट रिलेट झाली पाहिजे, ती त्या दुनियेत गेले पाहिजे. मग त्याच्यासाठी रंजकतेची जोड तर निश्चितच आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात गाण्यांचा मोठा भाग आहे प्रत्येक याच्यात, तर ती गाणी पेरली आहेत. कुठेही नाही केलंय की एक फॉर्म्युला असतो की इतकं झालं की मग असं, ते सगळं येत गेलं. आणि खरं तर आपण पण आपल्या दैनंदिन आयुष्यात जर आपण इथनं रिक्षा घेऊन पुणे स्टेशनला जरी गेलो मित्रासोबत, तर काही गोष्टी घडत जातात ना, एखादा विनोद निर्मिती होते, कुठेच काहीतरी धक्का लागला तर भांडण होते. तर ते नाट्य फक्त हेरत गेलो ऑब्झर्वेशन करत, आणि ते गुंफलंय आता त्या स्टोरीमध्ये. हा जो पिक्चर आहे सोशल थीमवर आहे, तर तुझं इंटेन्शन काय आहे पिक्चर करण्यामध्ये? तुला नॅशनल अवॉर्ड हवा आहे का? मी अवॉर्डसाठी काम नाही करत. माझं एवढंच होतं की आपण एकाच गावचे, बरोबर, आपल्याकडे खूप आशाताई येतात, त्यांचा संघर्ष आपल्याला माहिती नसतं. आणि पुन्हा तेच मी माझ्या घरातही हे बघितले, तर मला असं वाटलं की ॲक्च्युली त्या खऱ्या आयुष्यातल्या नायिका आहेत, मी तर पडद्यावरची आहे. तर अशा नायिकांना घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी जर ते माझ्यावरती देत असतील, तर याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट काय होती? उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सगळ्यावर. ह्या चित्रपटाला रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला आहे, उषाताईंना सहाय्यक अभिनेत्री, मला उत्कृष्ट सामाजिक विषय हाताळणारा दिग्दर्शक, आणि चित्रपटाला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट. प्रश्न होता नाही, सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल ना, नवऱ्याबद्दलचं तिचं रिलेशन आहे, मालती रोमॅन्टिक आहे ना, तुम्ही सीन्स 3-4 बघितले असतील, परत एकदा आपण निश्चित प्ले करू, परत 100% आहे. तर ती शहरी भागातली आहे का ग्रामीण भागातली आहे? कारण दोघांची वेगवेगळ्या पात्रता आहेत ना, आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. तर तुम्ही या चित्रपटाचा अभ्यास करते वेळेस नेमका कुठला भाग घेतला, ग्रामीणचा का शहरी भागातला? तुम्हीच उत्तर द्या.
ग्रामीण भागात ली आशा सेविका आहे आणि पूर्ण आमची फिल्मच ग्रामीण भागातली आहे, शहरी नाही आहे. अभ्यास मी नाही केला, अभ्यास दिग्दर्शकांनी केला. आशा त्यांनी कागदावरती लिहिली आहे, आजूबाजूचे पात्र सगळे त्यांनी रेखाटलेत. माझं काम एवढंच होतं की जी मालती त्यांनी लिहिली आहे ती जशी आहे तशी मला प्रेक्षकांसमोर आणायची होती. सो मालती काय पद्धतीने काम करू शकते याच्यावरती मी फक्त त्यांच्यासोबत बोलले. बाकी पूर्ण फिल्म आणि मालती आशा सेविका त्यांच्याच आहेत. एकच मिनिट फक्त त्यांच्या उत्तराचं दुसरा भाग की ग्रामीण आणि शहरी अशा जरी आशा असल्या तर आशांचा जो एक कॉमन प्रॉब्लेम आहे तो सेम आहे. आशा ज्या प्रॉब्लेम बरोबर डील करतात, म्हणजे शहरी भागातले मलेरिया, डेंग्यू, अमुक तमुक असे प्रॉब्लेम्स असतील, ग्रामीण भागात टीबी किंवा गरोदरपण किंवा असं काही प्रॉब्लेम असू शकतात. तर त्यांच्या डील त्या ज्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात ते त्याच्यात फरक आहे. पण आशांचा जर युनिवर्स पकडला तर ब्रॉडली जो प्रॉब्लेम आहे तो आपण सर्व प्रॉब्लेम म्हणजे त्याला आपण हाताळण्याचा प्रयत्न केला. मला दिग्दर्शकांना विचारायचं चॅलेंज आहे किंवा स्वप्न आहे आणि त्यातही असा विषय की जो एक पॅरलल विषय आहे. मग ह्या विषय हे करताना प्रोड्युसर शोधण्यात काय तुमची स्ट्रगल? फार स्ट्रगल आहे सर, प्रचंड स्ट्रगल. मनापासून म्हणजे मनातला प्रश्न आहे तो खरं तर. पण काय झालं की तुम्ही तुमची खळगत मांडावी, दुःख मांडावं. महाराष्ट्रातले पत्रकार जे आहेत ते नाही, मला असं वाटतं की दुःख मांडण्यापेक्षा आशादायक आपण बोलूया. आणि मला फार आशा झाली म्हणून आज आपण फायनली हा चित्रपट बघू शकतो. पण मी गेले 20 वर्ष मीडियात आहे कामाला. मी उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातलं साक्री म्हणून गाव आहे तिथनं आहे आणि तिथेच आम्ही शूट पण केलं. पण गेली 20 वर्ष झी टीव्ही, स्टार, सोनी सोडून सगळ्या चॅनलला काम केलेलं आहे क्रिएटिव्ह म्हणून. तर त्यामुळे थोडंसं काय होतं की क्राफ्ट समजून घेतलं. ह्या गोष्टी आधी आम्ही जाहिराती करायचो 30 सेकंद, 1 मिनिट, मग सिरियल केली. मग आता कळलं की आपण मोठा सिनेमा बनवू शकतो, त्यामुळे तो सिनेमा बनवला. पण चॅलेंज प्रत्येक वेळी असतं. तुम्ही मोठे असा, अनुभव असा, नवीन असा आणि स्पेशली अशा विषयाला निश्चितच असतं. पण योगायोगानं माणसं भेटत गेली. जसं निलेश कुवर इथे नाव आहे, तो माझा मित्र आहे. म्हणजे कॉलेजच्या दिवसात आम्ही इंजिनिअरिंगला सोबत होतो आणि अशा चर्चा असायची की एक दिन आपण ऐसा करेंगे वैसा करेंगे. म्हटलं आता आपण काहीतरी जुळवाजुळव करून मग तो केलाय. आणि मला सांगायला आनंद होतो, योगायोगाने आम्ही दोघेही नवरा बायको आहोत, या प्राध्यापिका आहेत विद्यापीठात. तर त्यामुळे माझी एक रोमॅन्टिसिझमची गाडी दुसरी बाजूला चालू असते, त्याला या स्थिर करतात. तर त्यामुळे निर्मात्या म्हणून त्याही आल्यात, त्यामुळे ते पैशाचं गणित थोडंसं सांभाळता आलं, बॅलन्स करता आला. आणि चित्रपट निर्माण झाल्यानंतर एक चॅलेंज असतं की तो जगासमोर पोहोचायचा. त्यासाठी तुम्हाला मोठ्या कॉर्पोरेटची मदत लागते. आणि मग मुरली सर आणि पॅनोरमा सगळा स्टुडिओ तो समोर आला आणि आज तुमच्या समोर आहेत. पण अडचणी आहेत त्या येतच राहणार. मला या अँगलने विचारायचंय. पण मी सगळे ग्रामीण भागातून आलेले पत्रकार आहेत त्यांना सांगते की बऱ्याच वेळेला मराठी सिनेमामध्ये पण आपण बघतो की फर्स्ट टाइम डायरेक्टर्स खूप येतात, जी आपली कथा त्यांना मांडायची असते. आणि त्यासाठी मग ते आजूबाजूला जे त्यांच्या परिचयाचे असतील, ज्यांच्याकडे पैसे असतील, जे इन्व्हेस्ट करू पाहतात, अशाकडून ते फिल्म करून घेतात. आजची ही परिस्थिती आहे की बरेच म्हणजे 100 सिनेमे बनत असतील तर त्यातले 20-30 रिलीज होतात. तर ह्याच्यामध्ये आपण इंडस्ट्रीला शिवाय देऊ का? तर ठीक आहे, तिथे ज्या अडचणी आहेत त्या आहेतच. पण मी ह्या बाजूची पण तुम्हाला मी बिईंग अ प्रोफेसर आणि मी सांगते की आपण बऱ्याच वेळेला फर्स्ट प्रिंटपर्यंतची कॉस्ट काढतो. ते जे दिग्दर्शक आहेत, जे फर्स्ट टाइम कथा लिहितात, त्यांचीच कथा असते, तेच एडिट करतात, तेच हे करतात. तर माझ्या सिनेमाला समजा 10 रुपये खर्च येणार आहे तर मी 10 रुपयाचंच गणित ठेवलेलं आहे डोक्यात. आणि मी फार रोमॅन्टिक असतो त्या बाबतीत. तर ते 10चे 12 होतात, मग ते मध्येच कुठेतरी शूटिंग थांबतं, मग 2 रुपयाची जुळवाजुळव करून ते 12 रुपयामध्ये सिनेमा बनतो. पण त्याला पोहोचवण्यासाठी तेवढेच 10 रुपये लागणार आहेत, हे गणित नसतं. आणि मग तुम्ही परत दारोदारी फिरायला लागता. जेव्हा तुम्ही 10 रुपयाची जुळवाजुळव केली तोवर इंडस्ट्रीमध्ये अजून 100 सिनेमे आलेले असतात. तर हे म्हणजे मी ह्या मंचावरून सांगेल की जेव्हा चित्रपट बनवता तेव्हा पोस्ट प्रोडक्शनच्या पलीकडे मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन नावाचा प्रकार आहे, तोही तुम्ही गृहीत धरा आणि मग म्हणा की माझा चित्रपट 20 रुपयात तयार होणार आहे. तर ह्या ज्या अडचणी आहेत ना तुम्ही जे म्हणताय त्या नाही होणार एवढ्या. मालतीच्याच प्रॉब्लेम्स किंवा तिच्याच वरती केंद्रित आहे का तिच्या सहकाऱ्यांच्या बद्दल पण काही त्यांच्याही समस्या काय असू शकतात? प्रामुख्याने ही मालतीची गोष्ट आहे. मालती रिप्रेझेंट करते, पण सोबत तिची सहकारी आहेत, गावातल्या इतर महिला आहेत, त्यांची एक टीमच आहे म्हणजे प्रॉपर. तिच्या 4-5 गावं मिळून आम्ही चित्रपटातलं एक गाव बनवलंय आणि तिथे जवळपास 100 वर्ष जुनी लाकडी घर आहे एका मागे. त्यामुळे हे पहिल्यांदा होते की हे दृश्य
म्हणजे आपण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले गावं बऱ्याचदा बघितले, पहिल्यांदा हे उत्तर महाराष्ट्रातलं एक गाव आपल्याला दिसणार आहे. या सिनेमात 2 गाणी आहेत. शेवटचा प्रश्न आता.